नमस्कार मंडळी, आपल्या पू किचनवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण अशा 3 गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात अगदी सहज उपलब्ध असतात, पण बऱ्याचदा आपल्याला त्यांची खरी किंमत किंवा आरोग्यासाठी असणारे त्यांचे फायदे माहीत नसतात. विचार करा बरं, जर मी तुम्हाला म्हटलं की बाजारातील महागडी औषधे किंवा सप्लिमेंट न घेता फक्त रोजच्या जेवणात साधे बदल करून तुम्ही तुमचे केस गळणे थांबवू शकता, पचन सुधारू शकता, वजन नियंत्रणात ठेवू शकता आणि हाडे मजबूत करू शकता, तर तुमचा विश्वास बसेल का? होय, अगदी शक्य आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत जवस, तीळ आणि कढीपत्ता या तिन्ही सुपरफूड्सबद्दल. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या तिन्हींची मिळून एक अशी रेसिपी सांगणार आहे जी तुम्ही रोजच्या डब्यात किंवा जेवणामध्ये खाऊ शकता. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरू करूया. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की जवस, तीळ आणि कढीपत्ता आपल्या शरीरासाठी नेमके का गरजेचे आहे. पहिलं म्हणजे जवस. जवस हा ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा उत्तम स्रोत आहे. जे लोक मासे खात नाहीत, म्हणजेच शाकाहारी लोकांसाठी, ज्यांच्यासाठी जवस हा ओमेगा 3 मिळवण्याचा उत्तम मार्ग आहे. यात भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची आहे, त्यांच्यासाठी जवस अत्यंत गुणकारी आहे. दुसरं म्हणजे तीळ. तीळ हे कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि झिंकचा खजिना आहे. विशेषतः महिलांसाठी तीळ खाणे खूप फायदेशीर असते, कारण यामुळे हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो. तीळमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेवर नैसर्गिक तेज आणतात आणि केस पांढरे होण्यापासून रोखतात. तिसरं म्हणजे कढीपत्ता. आपण फोडणीत कढीपत्ता टाकतो आणि बऱ्याचदा तो बाजूला काढून ताटात बाजूला सारतो. पण थांबा, कढीपत्त्यात लोह आणि फॉलिक ॲसिड भरलेले असते. केस काळे, लांब आणि दाट करायचे असतील तर कढीपत्त्यापेक्षा दुसरी कोणतीही नैसर्गिक औषधी नाही. तसेच हे यकृत डिटॉक्स करण्यास आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. आता प्रश्न हा येतो की हे जवस रोजच्या खाण्यात कसे आणायचे, कारण जवस कच्चे असले तर ते पचायला जड जाऊ शकतात. चला तर पाहूया जवस वापरण्याच्या सोप्या पद्धती. पहिली पद्धत आहे जवसाची पूड. सर्वप्रथम जवस हलके कोरडे भाजून घ्या. ते थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्या. ही पावडर एका काचेच्या बरणीत ठेवा. रोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवताना 1 चमचा ही पावडर कोमट पाण्यासोबत घेऊ शकता किंवा तुम्ही करत असलेल्या भाजीवर, वरणामध्ये किंवा सॅलडवर वरून भुरभुरून खाऊ शकता. दुसरी पद्धत पोळीच्या पिठात वापर. तुम्ही रोज गव्हाची किंवा चपाती बनवता. कणिक मळताना त्यात 2 चमचे जवसाची पावडर मिक्स करू शकता. यामुळे घरच्या कोणालाही कळणार नाही आणि पौष्टिकता थेट पोटात जाईल. तिसरी पद्धत स्मूदी किंवा ताकात. जर तुम्हाला ताक किंवा स्मूदी प्यायला आवडत असेल तर त्यात अर्धा चमचा जवसाची पावडर मिसळून पिऊ शकता. आता वळूया आपल्या दुसऱ्या घटकाकडे, तो म्हणजे तीळ. तीळ हे प्रामुख्याने
हिवाळ्यात खाल्ले जातात असा आपला गैरसमज असतो. पण योग्य प्रमाणात तीळ आपण वर्षभर खाऊ शकतो. तीळ आहारात कसे वापरावे ते पाहूया. पहिली पद्धत, सलाड आणि भाज्यांवर पेरून. पांढरे किंवा काळे तीळ हलके भाजून घ्या आणि एका डबीत ठेवा. तुम्ही रोज जेवताना कोशिंबीर, रायता किंवा उसळीवर हे भाजलेले तीळ भुरभुरून खाऊ शकता. यामुळे जेवणाची चवही वाढेल आणि पौष्टिकताच वाढेल. दुसरी पद्धत, तिळाचे लाडू किंवा चिक्की. अगदी पौष्टिक नाश्ता आहे. सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी भुकेची वेळ असते तेव्हा मैद्याचे बिस्किट खाण्याऐवजी गूळ आणि तिळाचे किंवा चिक्की खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. हे इन्स्टंट एनर्जी देतात. तिसरी पद्धत, चटणीमध्ये वापर. आपण रोजच्या जेवणात शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी बनवतोच. त्या चटणीमध्ये जर 2-3 चमचे तीळ घातले तर ती चटणी अधिक पौष्टिक बनते. आता बोलूया आपल्या आवडत्या कढीपत्त्याबद्दल. कढीपत्ता ताटात बाजूला सारण्याची सवय आजच बंद करा. बघा कढीपत्ता कसा खायचा. पहिली पद्धत, कढीपत्त्याची पावडर किंवा चटणी. कढीपत्त्याची पाने सावलीत वाळवून घ्या. त्याची बारीक पावडर बनवा. ही पावडर तुम्ही ताकात घालून पिऊ शकता किंवा साध्या भातावर साजूक तूप ही पावडर घालून खाऊ शकता. अप्रतिम चव लागते. दुसरी पद्धत, थेट चावून खाणे. सकाळी उठल्यावर जर तुम्ही ताजे 4 ते 5 कढीपत्त्याचे पाने धुवून उपाशीपोटी चावून खाल्ले तर केस गळण्याच्या समस्येवर हा रामबाण उपाय आहे. तिसरी पद्धत, फोडणीत बारीक करून वापरणे. आपण फोडणीत कढीपत्ता आखूड किंवा पूर्ण टाकतो, ज्यामुळे मुले ती पाने काढून बाजूला ठेवतात. यावर उपाय म्हणजे फोडणी देताना कढीपत्त्याचे बारीक तुकडे करा आणि हाताने कुस्करून टाका, जेणेकरून तो भाजीसोबत पोटात जाईल. जसे मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले होते, आता आपण पाहणार आहोत एक अशी जादुई रेसिपी ज्यामध्ये जवस, तीळ आणि कढीपत्ता तिन्ही एकत्र येतात. कृती अशी आहे. 1 वाटी जवस घ्या आणि मंद आचेवर खमंग भाजून घ्या. अर्धी वाटी पांढरे तीळ किंवा काळे तीळ घ्या आणि तेही वेगळे भाजून घ्या. 1 वाटी कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून कुरकुरीत होईपर्यंत कोरडी भाजून घ्या. आता या तिन्ही गोष्टी पूर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात हे तिन्ही घटक टाका. सोबत चवीनुसार थोडे जिरे, लसणाच्या काही पाकळ्या किंवा चवीनुसार पांढरे किंवा काळे मीठ किंवा सेंधव मीठ घाला. हे सर्व चांगले एकत्र करून हलके आबडधोबड किंवा बारीक वाटून घ्या. तयार झाली तुमची जवस, तीळ, कढीपत्ता स्पेशल पॉवर चटणी. ही चटणी तुम्ही रोज जेवणासोबत 1 किंवा 2 चमचे खाऊ शकता. चवीलाही अतिशय खमंग लागते आणि आरोग्यासाठी तर हा अमृतच आहे. तर मंडळी, आरोग्यासाठी कोणतीही महागडी औषधे विकत घेण्याची गरज नाही. आपल्या घरात असलेल्या या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण शिस्तबद्ध पद्धतीने रोजच्या आहारात ठेवल्या तर आपले आरोग्य निरोगी राहू शकते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, अति तिथे माती. या गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या आहेत म्हणून प्रमाणाबाहेर खाऊ नका. रोज 1 ते 2 चमचे या प्रमाणात अगदी पुरेसे आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन आरोग्यविषयक टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निरोगी राहा, मस्त राहा. धन्यवाद.